श्री स्वामी समर्थ. उद्या आहे शनिवार आणि उद्या आहे शनिप्रदोष. शनिप्रदोष खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी शिवशंकर आणि शनिदेव यांच्या पूजनाने जीवनातील त्रास कष्ट कमी होतात आणि या वर्षातील शेवटचा शनिप्रदोष आहे. या दिवशी कोणती वस्तू अर्पण केल्यानंतर तुमच्या जीवनातील कष्ट नाहीसे होतील. जर कोणाला सध्या 7.5 चालू आहे किंवा शनीची वाईट दृष्टी चालू आहे, त्याचा दोष कमी होईल आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तर चला तर पाहूया मग. प्रदोष काळात महादेवाची पूजा केल्याने 7.5 किंवा कुंडलीतील कुठलाही दोष दूर करण्यासाठी महादेवाची कृपा होणे खूप महत्त्वाचे असते. या महिन्यातील प्रदोषात शनीची कृपा मिळवण्यासाठी हा प्रदोष खूप महत्त्वाचा मानला जातो बघा. या दिवशी प्रदोषाचे व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांची पूजा पण केल्याने प्रसन्न होतात महादेव. तर आपल्याला काय करायचं आहे तर आहे ना, प्रदोषाचे व्रत करायचे आहेत आणि प्रदोष काळात म्हणजे महादेवाला जलाचा अभिषेक करून पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर स्वामींना महादेवांना बेलपत्र वाहायचे आहेत. नंतरनं आपल्याला धोत्र्याचे फूल वाहायचे आहेत. पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. नंतर काळे तीळ भस्म व्हायचे आहे आणि जमलं तर तुम्ही एक रुद्राक्षसुद्धा वाहू शकता. आणि एकदम महादेवाला आवडणारे म्हणजे तूप, भात आणि साखर याचा नैवेद्य दाखवायचा आहे. महादेवाला खूप आवडत आहे हा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला. आणि महादेवाला तुपाच्या वातीचा दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायचा आहे, माझ्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होऊ द्या आणि तुमची कृपा लवकर मिळू द्या म्हणून. हे प्रदोष व्रत केल्याने तुम्हाला जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात. आणि या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून धूपदीप लावायचे आहे. या दिवशी ओम नमः शिवायचा जप करत राहायचा आहे. शनीची पीडा दूर व्हावी म्हणून तुम्ही शनी चालीसा वाचू शकता किंवा हनुमान चालीसा वाचू शकता. महादेवांना जर प्रसन्न करायचे असेल तर हा शनिप्रदोष खूप महत्त्वाचा मानला जातो. हे व्रत केल्याने महादेव नक्की प्रसन्न होतात. त्याच्यामुळे महादेवांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी अर्पण करून महादेवांचा आशीर्वाद मिळवून हे प्रदोष व्रत करा. श्री स्वामी समर्थ.